नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीची अशी तोंडलीची भाजी दाखवणार आहे. तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1/2 किलो तोंडली घेतलेली आहेत आणि ती अशा प्रकारे 4 भागामध्ये चिरून घ्यायची आहेत. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. पाव वाटी खोबरं लागणार आहे. 2 आमसूलं लागतील. 2 लसणीच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि 2 लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घातलेले आहेत. याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा अख्खे धणे घालायचे आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे आणि आता हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आहे. आता इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंग घालत आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालत आहे आणि कांदा 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी चिरलेली तोंडली घालत आहे आणि तोंडलीसुद्धा साधारण 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहेत. याच्यावर झाकण ठेवून मी साधारण 2 ते 3 मिनटं हे परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हे वाटण घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता हे पाणी याच्यात घालत आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे. हे बघा, याला एक छान मोठी वाफ आलेली आहे, छान उकळी आलेली आहे, पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि अर्धा चमचा गूळ घालायचा आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून याला एक परत छोटी उकळी आणून देत आहे. सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. मस्त गरमागरम अशी ही तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे. तर आता मी गॅस बंद करून घेत आहे. मस्त जरा वेगळ्या पद्धतीची अशी ही तोंडल्यांची भाजी तयार झालेली आहे. तोंडली ही डायबिटीसकरता खूप गुणकारी आहेत. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.